जळगाव जिल्हा पोलिसांची ऑपरेशन ऑल आउट मोहीम यशस्वी, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त। जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी राबवण्यात आलेला ऑपरेशन ऑल आउट मोहीम यशस्वी ठरली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जून 2026 रोजी ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथके व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेत विविध ठिकाणी नाकाबंदी, संशयितांची तपासणी, फरार आरोपींचा शोध तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। दारूबंदीचे 196 गुन्हे दाखल, सुमारे 22.65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, 196 आरोपींवर कारवाई। जुगाराचे 76 गुन्हे दाखल, सुमारे 46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 102 आरोपींवर कारवाई। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल, वाहतूक नियमांचे 4,443 उल्लंघन प्रकरणे, तब्बल 9.68 लाख रुपयांचा दंड वसूल। उघड्यावर दारू पिणाऱ्या 56 इसमांवर कारवाई, 130 ढाबे, 88 हॉटेल व लॉजेसची तपासणी, 72 NPW वॉरंटाची बजावणी। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 6 वाहनांवर कारवाई, 20 गुन्हे दाखल। नाकाबंदी दरम्यान 371 वाहनांची तपासणी। जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 34 बेपत्ता व्यक्तींचा शोध। कोपटा कायद्यान्वये 230 गुन्हे नोंद, 11 पाहिजे आरोपी अटक तर 5 तडीपार आरोपींवर कारवाई। स्थानिक गुन्हेची शाखेची विशेष कामगिरी। स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मोहिमेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करत दारूबंदीच्या 20 गुन्ह्यात 1.76 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जुगाराच्या 6 गुन्ह्यात 5,320 रुपये जप्त केले। 11 पाहिजे आरोपींना अटक केली। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपांविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले। जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले असून संशयास्पद हालचाली अथवा गुन्हेगारी बाबींची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। दिनांक 5 रोजी जळगाव जिल्ह्यामध्ये आपण एक विशेष ऑपरेशन ऑल आउट ही मोहीम राबवली। त्याच्यामध्ये एकूण आपण 196 आपण प्रोहिबिशनच्या दारूबंदीच्या केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 21 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त आपण केलेला आहे। जवळजवळ 76 केसेस आपण जुगाराच्या केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अवैध शस्त्राचे आपण 4 केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तलवारींचा समावेश आहे आणि 2 देशी कट्ट्यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे जवळजवळ 1500च्या आसपास आपण मोटर व्हेकल ऍक्टच्या केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये साधारणतः 9.5 लाखाचा आपण फाईन त्याच्यामध्ये केलेला आहे। याचप्रमाणे आपण वाळू, इलिगल वाळूच्या 6 केसेस केलेल्या आहेत। गांजा कन्झम्पशनच्या 10 केसेस केलेल्या आहेत। एकूण 126 BNS आपण 201 केलेल्या आहेत। 129 BNS आपण एकूण 17 केसेस केलेल्या आहेत। कोटपा कायद्याअंतर्गत आपण 203 केसेस काल केलेल्या आहेत। 2 पाहिजे असलेले आरोपी याच्यामध्ये आपण पकडण्यात आलेले आहे। 5 तडीपार ज्यांना केलेलं होतं ते पुन्हा इथे आले म्हणून 5 तडीपारावर देखील आपण कारवाई केली आहे। त्याचप्रमाणे जवळजवळ 100च्या आसपास आपण वॉरंटची तामिली देखील केलेली आहे।